आपण बघितलं सगळ्या साहेबांची नावं घेऊन झालेली आहेत. निवडून आल्यावर उमेदवारांनी काय बोलायचं हे सुद्धा पाहिलं पाहिजे का, हा खरा प्रश्न आहे. पण आता आपल्या सोबत आहेत कुमार केतकर सुद्धा. सुहास पळशीकर तर आपल्या सोबत आहेत. कुमार केतकर, सकाळपासून IBN लोकमतचे प्रेक्षक तुमची वाट बघतायत. इतके दिवस तुम्हाला प्रेक्षक ऐकत होते, आज मला विचारतायत कुमार केतकर कुठे आहेत आणि कुमार केतकर काय म्हणतायत. कुमार केतकर, पहिली प्रतिक्रिया तुम्ही आता IBN लोकमतवर देताय, काय प्रतिक्रिया आहे? ही लाट आहे, सुनामी आहे की आणखी काय आहे? याच्याकडे सगळ्यांचे अंदाज जमीनदोस्त झालेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी सकाळपासून तुमच्याच म्हणजे CNN IBNच्या चॅनल्सवरती होतो, परंतु इंग्रजी चॅनल्स किंवा हिंदी चॅनल्सवरती होतो. त्यामुळे मला इथे मराठी चॅनल्सवरती येता आलं नाही, कारण तुमचा प्रोग्राम त्यांनी डिझाईन केलेला होता. आता इथे आलो आहे कारण तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे. पहिली गोष्ट म्हणजे हा लाट आहे का सुनामी आहे ह्याची चर्चा चालू आहे, पण मला असं वाटतं की हा इतका मोठा झंझावात आहे की कोणालाच ह्याचा इतका अंदाज आला नाही आणि हे मान्यच करावं लागेल. म्हणजे मला तरी असं वाटतंय की हा भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजय नाही, हा मुख्यतः मोदींचा विजय आहे. अर्थातच मोदींच्या ह्या विजयाला भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे छोटे मोठे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते यांची जरी मदत झालेली असली तरी आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की समजा नरेंद्र मोदी ह्या कॅम्पेनमध्ये नसते, भारतीय जनता पक्षाने आडवाणी किंवा सुषमा स्वराज किंवा यशवंत सिन्हा अशा कोणाच्या तरी नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली असती तर एवढा झंझावात म्हणजे स्वतःच्या जोरावरती संपूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालं असतं का? काँग्रेसच्या विरोधी असंतोष होता, काँग्रेसच्या असंवेदन क्षमतेबद्दल सगळीकडे चर्चा होती, अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असता कदाचित. म्हणजे काँग्रेसच्या जागा अगदी आत्ता जेवढे 43-47 आहेत त्याच्याऐवजी फार तर 90-100 झाले असते. काँग्रेसचा पराभव हा अगदी स्पष्ट दिसत होता, मोदी असोत अगर मोदी नसोत. परंतु मोदी असल्यामुळे ह्या पराभवाची ही जी शक्यता झालेली आहे ही इतकी प्रचंड झालेली आहे की मला वाटतं खुद्द मोदींना किंवा खुद्द काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांना या कशाचाच अंदाज आला नाही. पत्रकारांना किंवा ओपिनियन पोल्सचा सुद्धा या स्केलचा अंदाज आला नाही. जरी CSDSनी जे अंदाज केलेले होते त्या अंदाजाच्या बरंचसं हे जवळ झालेलं आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की CSDSचा अंदाज त्या दिशेने बरोबर व्यक्त केला गेला. परंतु या झंझावातात झालेली पडझड जी आहे ती मात्र सांगता आली नाही कोणालाही. उदाहरणार्थ केंद्रातले जवळजवळ सर्व मंत्री पडलेले आहेत. एक ज्योतिरादित्य सिन्हा वगळता जवळजवळ सगळे मंत्री पडलेले आहेत. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने केरळमध्ये सुद्धा एक सीट मला वाटतं मिळवलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हा जो काही झंझावात मोदींच्या रूपाने पुढे आला तो झंझावात प्रथम आपल्याला मान्यच केला पाहिजे की तो त्यांच्या कॅम्पेनमुळे आला. त्या कॅम्पेनमध्ये किती प्रचंड प्रमाणावर खर्च झाला, 10-50 हजार कोटी रुपये खर्च झाले, हे आपण सगळी चर्चा केलेली आहे. त्या चर्चेमध्ये मला पुन्हा जावंसं वाटत नाही. परंतु आत्ता तुमचा दुसरा मुद्दा जो होता तो महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा होता. महाराष्ट्रातल्या निवडणुकांचे असे निकाल लागतील हे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना यांच्याही नेत्यांना असं वाटलं नव्हतं की इतका मोठा झटका त्यांना बसेल, इतका मोठा फटका त्यांना बसेल. परंतु ह्याच चॅनलवरती मी अगोदरच सांगितलेलं आहे, मला वाटतं ते जवळजवळ महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि NCP नक्की मार खाणार. त्यावेळेला हे निकालसुद्धा व्हायचे होते. खरं म्हणजे मतदान पूर्ण व्हायचं होतं ज्यावेळेला आपण इथे चर्चा करत होतो त्यावेळेलाच म्हटलं होतं की ते विधानसभातले निकाल. पण आता हे निकाल पाहिल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये इतका धुव्वा उडू शकतो की कदाचित विधानसभेमध्ये सुद्धा 288 पैकी 100पेक्षा कमी जागा काँग्रेस आणि NCPला ते जर एकत्र लढले तर मिळू शकतील. वेगळे लढले तर प्रश्नच येत नाही. आता काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. आत्ता सुहास पळशीकरांनी ह्या संबंधात जे मुद्दे मांडले ते पूर्णपणे बरोबर आहेत की सरंजामी आरेरावी अशा प्रकारचा जो मराठा राजकारणाचा व्यवहार चालू होता त्याला लोक विटलेले होते. परंतु याच्याबरोबर मला वाटतं अजून एक मुद्दा मला घ्यावासा वाटतो तो असा की केवळ 15 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीमुळे झालं नाही तर एकूणच राजकारणाची जी चौकट आहे त्या चौकटीमध्येच आता देशव्यापी बदल झालेला आहे. त्या देशव्यापी बदलाचे परिणाम महाराष्ट्रात झाला. ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॅराडाईम शिफ्ट म्हणतो तो पॅराडाईम शिफ्ट झाला आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला भारतीय राजकारणाची जी संरचना, भारतीय राजकारणाची जी एकूण त्याचे एक स्ट्रक्चर म्हणतो आपण, ते स्ट्रक्चर आता पूर्णपणे बदललेलं आहे. आत्तापर्यंत आयडिया ऑफ इंडिया ज्याला म्हणतात म्हणजे कशा प्रकारचा भारत, कशा प्रकारचं भारतीय राजकारण, कशा प्रकारच्या भारतीय चौकटीमध्ये असेल ह्याचे जे काही निकष होते, ह्याचे जे काही आपण ठरलेले अंदाज होते ते सगळे आता पूर्णपणे या झंझावातामध्ये वाहून गेले आहेत. मला वाटतं ह्याच्यानंतर
पुन्हा कधीही भारतीय राजकारणाचा विचार हा जुन्या पॅरामीटर्सवरती किंवा जुन्या निकषांवरती करता येणार नाही. दुर्दैवाचं म्हण किंवा योगायोग म्हण की हे वर्ष जे आहे म्हणजे 2014 हे पंडित नेहरूंच्या पुण्यतिथीचं 50वं वर्ष आहे आणि अजून बरोबर 1 वर्षांनी म्हणजे जवळजवळ काही महिन्यांनीच काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 130 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या 130व्या वर्षी आणि नेहरूंच्या पुण्यतिथीच्या 50व्या वर्षी या काँग्रेसचं संपूर्ण स्ट्रक्चरच अशा पद्धतीने आत्ता कोसळलेला आहे की भारतीय राजकारणाचा विचार जो आत्तापर्यंत आपण रजनी कोठारींच्या भाषेमध्ये काँग्रेस सिस्टीम म्हणून करत होतो त्या काँग्रेस सिस्टीमच्या आता पलीकडे करावं लागणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ज्या प्रकारची समीकरणं, ज्या प्रकारची जातीय गणितं किंवा ज्या प्रकारची प्रादेशिक गणितं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ वगैरे ही गणितं ठरवलेली होती आणि त्यानुसार त्यांचे जे डावपेच आखले जायचे ते पूर्णपणे बाद झालेले आहेत. त्यांना जर नव्याने लोकांशी संपर्क साधता आला नाही, नव्याने लोकांशी संवाद साधता आला नाही तर काँग्रेसला पुन्हा परत राज्यावर येणं हे दीर्घकाळ कठीण जाऊ शकेल. सुहासने मांडलेला दुसराही मुद्दा अतिशय बरोबर होता की भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना राज्यावर आल्यानंतर काही गुणात्मक या स्ट्रक्चरमध्ये बदल करतील असं नाही, परंतु एक मुद्दा असा आहे की गुणात्मक स्ट्रक्चर मदत करणार ते पण त्यांच्याकडे स्ट्रक्चरच नाही आहे. भाजप आणि शिवसेनेकडे स्ट्रक्चरच नाही आहे त्यामुळे ते आहेच्या स्ट्रक्चरमध्येच काम करत होते. आता मात्र काँग्रेसचं स्ट्रक्चर कोसळलेलं आहे आणि नवीन स्ट्रक्चर नाही. अशा परिस्थितीमध्ये आता इमारत बांधायला लागणार आहे. जर काँग्रेसने हा प्रश्न गांभीर्याने केंद्रीय पातळीवरती घेतला नाही आणि राज्य पातळीवरती केला नाही तर काँग्रेसला ह्याच्यापुढे देशात आणि महाराष्ट्रात दिवस अतिशय कठीण आहेत हे आपल्याला सर्वप्रथम मान्य केलं पाहिजे. आणि मग त्याचा अर्थ असाच आहे की नरेंद्र मोदींनी जो जबरदस्त धक्का दिला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तो फक्त काँग्रेसला दिलेला नाही, तो भारतीय जनता पक्षाला सुद्धा दिला आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा दिला आहे. कारण नरेंद्र मोदींनी या राजकारणाची चौकटच पूर्णपणे बदलून टाकलेली आहे. राजकारणाची चौकट बदलली आणि आज सकाळपासून पळशीकरांशी आपण जी चर्चा करत होतो त्यामध्येही हा मुद्दा आला होता. पण पळशीकर, मला तुम्हाला काँग्रेसच्या मुद्द्याकडे आणायचं आहे. काँग्रेसला धड 50 जागाही यावेळेला मिळू शकलेल्या नाहीयेत. तुम्ही काँग्रेसचं विश्लेषण कसं करताय, काँग्रेसच्या कामगिरीचं आणि त्यांचं भवितव्य काय आहे असं तुम्हाला दिसतंय? मुळात आत्ता जो उल्लेख झाला ना रजनी कोठारींचा आणि त्यांच्या काँग्रेस सिस्टीमचा, तोच मुद्दा थोडा पुढे नेला तर काँग्रेसबद्दल आपल्याला काही गोष्टी समजून घेता येतील. रजनी कोठारींनी काँग्रेस सिस्टीम अशी जी मांडणी केली होती त्याच्यानंतर आम्ही काही अभ्यासकांनी साधारणपणे 89 नंतरच्या काळाचं वर्णन हे पोस्ट काँग्रेस पॉलिटी किंवा काँग्रेस उत्तर काळातली राजकीय चौकट असं केलेलं आहे. आता याला 89 नंतरचं म्हणायचं का 77 नंतरचं म्हणायचं हा तपशिलाचा भेद कदाचित त्याच्यामध्ये असू शकतो. पण हे जे काँग्रेस उत्तर काळातलं राजकारण आहे ते जर आपण 89 पासून आहे असं घटकावर मानलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 टप्पे दिसतील. त्यातला पहिला 10 वर्षांचा काळ जो आहे त्याच्यामध्ये निर्णायकी होती. आणि हे मी काँग्रेसबद्दल बोलत नाहीये केवळ, तर देशाचं राजकारण हे निर्णायकी स्वरूपाचं होतं. कुठल्याही प्रकारचा सुकाणू नसलेलं राजकारण होतं. अस्थिरता होती. वेगवेगळी सरकारं आली. एक नरसिंहरावांचं सरकार योगायोगाने 5 वर्ष राहिलं ते जर सोडलं आणि त्यातही काही भानगडी करून राहिलं, पण ते जर सोडलं तर 89 सालापासून 99 पर्यंत आपल्याला हा पहिला टप्पा दिसतो. 99 ते 2000 या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला असं दिसतं 2 गोष्टी घडल्या. एक म्हणजे केंद्रात जे सरकार निवडून येत होतं आघाडीचं, कुठल्याही भाजपची आघाडी असो की काँग्रेसचं, त्यांची संख्या थोडीशी वाढली आणि ती सरकार स्थिर राहिली. 99चं सरकार वाजपेयींचं स्थिर राहिलं, मनमोहन सिंगांचं सरकार 2दा स्थिर राहिलं. हे जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की हे जे काँग्रेस उत्तर काळातली राजकीय चौकट आहे तिचा प्रवास 20 वर्षांमध्ये झालेला आहे. आणि त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं राहिलेलं या 10 वर्षांचं की एकट्या पक्षाला म्हणजे राष्ट्रीय पक्ष असं जो स्वतःला म्हणतो अशा एका पक्षाला काही प्रमाणामध्ये पुढाकार जास्त मिळाला. भाजपला आधी मिळाला, काँग्रेसला नंतर मिळाला. मला असं वाटतं की जर याच चौकटीमध्ये पुढे जायचं असेल तर आत्ताची निवडणूक हा या काँग्रेस उत्तर चौकटीचा तिसरा आणि लॉजिकली पुढचा टप्पा आहे असं मानता येईल. आणि मला माहिती आहे की हे मी जे म्हणतोय त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विजयाची आणि विशेषतः मोदींच्या कर्तबगारीची नाट्यमयता थोडीशी कमी होईल. पण विश्लेषण जर करायचं असेल तर आपल्याला नाट्यमयतेच्या पलीकडे जाऊनच बघावं लागेल. मला असं वाटतं की काँग्रेस उत्तर चौकटीमध्ये आता एका पक्षाला स्वतंत्रपणे बऱ्यापैकी बहुमत मिळणं, त्याचा स्वतःचा वट निर्माण होणं आणि इतर छोटे पक्ष त्याला विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात असणं हा तिसरा टप्पा येणार होता, तो येऊन गाठलेला आहे. याला आम्ही काँग्रेस उत्तर चौकट जी आहे तिचं नॉर्मलायझेशन झालं. म्हणजे
नॉर्मल परिस्थितीमध्ये जसं एखादा पक्ष वर उसळून येतो तसा आता भारतीय जनता पक्ष आला असं आपण त्याचं वर्णन करू शकतो. तेव्हा या पद्धतीने हा विकास झालेला हे जर लक्षात ठेवलं तर काँग्रेसचं काय होणार या प्रश्नाची चिंता एकदम कमी होते. कारण काँग्रेसचं काय होणार याची चिंता 89 सालापासून आपण सगळेजण करतोय काँग्रेस सोडून. काँग्रेसने त्याची चिंता 89 सालापासून कधी केलेली नाहीये आणि त्यामुळे आता देखील ती चिंता काँग्रेस किती करेल हा खरोखरच कुतूहलाचा प्रश्न आहे. मला नाही वाटत की काँग्रेसमध्ये अशा प्रकारे सैद्धांतिकदृष्ट्या आपल्या स्वतःकडे बघण्याची आणि त्यानंतर बदल करण्याची आत्ताच्या घडीला कुवत आहे. मध्यंतरी मणिशंकर अय्यर यांनी एक लेख लिहिला होता तो या संदर्भात लक्षात घेण्यासारखा आहे. ते असं म्हणले होते की आमचा पक्ष हरायला पाहिजे. त्यांचा युक्तिवाद असा आहे की ह्या पक्षाला विचार करण्याची आणि प्लॅनिंग करण्याची योजनाबद्ध पद्धतीने काही काम करण्याची सवयच राहिलेली नाहीये, तेव्हा आमचा पक्ष हरायला पाहिजे. आता हे बोलणं सोपं असतं पण एखादा पक्ष राजकारणात जेव्हा हरतो तेव्हा त्याची पिछेहाट होते, त्या पक्षातल्या दिग्गजांची पळापळ सुरू होते. आत्ता फक्त राजीनामा देण्यापर्यंत लोक थांबतायत. आता आपण अशी वाट पाहायला पाहिजे की यातले कोण कोण केव्हा केव्हा काँग्रेस पक्ष सोडतील आणि त्याच्यानंतर मग काँग्रेस पक्षाचं काय होईल याची चर्चा खरं तर सुरू होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता काँग्रेस पक्षाचं काय होणार हा मुद्दा नाहीये. शेवटचा प्रश्न केतकर म्हणले तो आहे की इथून पुढच्या काळातल्या राजकारणाचं काय होणार आणि ती राजकीय चौकट कशी असणार. मोदी आणि त्यांचा पक्ष यांच्या काळातली राजकीय चौकट कशी असणार आणि मला असं वाटतं त्याची चर्चा खूप मोठी आहे. आत्ता करायची नसेल तर आपण करूयात नको, पण मोदींच्या नेतृत्वाचा जो उदय झालेला आहे त्याची तुलना जर करायची असेल आणि ती भारताच्या राजकीय इतिहासामध्ये जाऊन करायची असेल, मोदी हे एकमेव द्वितीय आणि आजच निर्माण झालेलं रसायन आहे, त्याच्यापूर्वी काही इतिहासच नव्हता असं मानायचं असेल तर गोष्ट वेगळी. पण जर मोदींची तुलना करायची असेल तर आपल्याकडे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा ज्या पद्धतीने 70 सालाच्या आसपास उदय झाला त्याचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारे मला असं वाटतं की मोदी आणि इंदिरा गांधी यांची तुलना करून अशा प्रकारच्या एका झंझावाती आणि आक्रमक नेतृत्वाचा उदय झाल्यावर राजकारणाचं काय होतं याचे काही आडाखे आपल्याला बांधता येतील असं मला वाटतं. ठीक आहे, पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर इतर मुद्द्यांकडे वळूया. ब्रेक नंतर मी थेट जाणार आहे नाशिकमध्ये. दीप्ती राऊत आहे. दीप्ती, तुला बराच वेळ उभं राहावं लागलं, दिवसभर खूपच गडबड झालेली आहे, पण ठीक आहे, प्रेक्षकांपर्यंत आपल्याला हे सगळं पोचवायचं आहे. आणि नाशिकमध्ये तर इतिहास घडलेला आहे. छगन भुजबळ हरतील असं ऐकत होतो आपण, पण कुणाचा विश्वास बसत नव्हता. आज अक्षरशः छगन भुजबळ यांचा दारुण पराभव झाला. काय सांगशील? खरं आहे, कारण का छगन भुजबळांचा पराभव हे एक निमित्त आहे, एक उदाहरण आहे, एक प्रतीक आहे असं मला वाटतं. कारण उत्तर महाराष्ट्रातलं आपण पूर्ण चित्र पाहिलं तर आपल्याला 4 बातम्या याच्यातनं स्पष्टपणे दिसतात. पहिली बातमी त्याची ही आहे जी आता केतकर आणि पळशीकर मांडत होते, तेच आपल्याला प्रत्यक्ष इथे दिसतं. ते म्हणजे जे कोणी काँग्रेस राष्ट्रवादीचे जे प्रस्थापित संस्थानिक होते, ह्या सर्व संस्थानिकांच्या विरोधातला हा एकदम निर्णायक असा जनाधार आहे. कारण का नाशिकमध्ये भुजबळांना लोकांनी नाकारलेलं आहे, नंदुरबारला माणिकराव गावित यांना लोकांनी नाकारलेलं आहे, जे गेले 9 वेळा खासदार राहिलेले आहेत, आणि नगरमध्ये वाघचौरेंना नाकारलेलं आहे. वाघचौरे हे एक प्रतिनिधी आहेत तिथल्या सर्व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं. पण आपल्याला कल्पना आहे की अहमदनगर हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे 3 मंत्री आहेत, 8 आमदार आहेत, आणि तरी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचे खासदार, दोन्ही खासदार नगरमधले निवडून आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे हा थेट लोकांनी दिलेला संदेश आहे असं मला वाटतं. कारण का काँग्रेस राष्ट्रवादी, जसं ते म्हणत होते की हे फक्त मराठा समाजापुरता मर्यादित राहिलेलं नाहीये. भुजबळ स्वतः मराठा नाही आहेत, मात्र भाषा करायची बहुजनांच्या राजकारणाची, बहुजनांच्या हिताची, मात्र प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ती सरंजामशाही दृष्टिकोन दिसतायचा. यांची घराणेशाही, यांची संपत्ती, यांचे बंगले, यांच्या गाड्या, ह्या सगळ्यातना लोकांना जो एक नकार द्यायचा होता, जो बदल हवा होता, तो मला असं वाटतं की मोदींच्या निमित्ताने एक आशादायी पर्याय लोकांना दिसतो आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा हेच दिसते आहे की माणिकराव गावितांचं काय कर्तृत्व, तर गेले 9 वेळा 9 गुणिले 5 म्हणजे गेलेले जवळजवळ इतकी वर्ष, 40-50 वर्ष फक्त गांधी घराण्यासोबतची जवळीक ह्या एकमेव क्षमतेमुळे माणिकराव गावित खासदार होत आले. त्याच्या बदल्यात त्यांनी काय केलं ना, तिथल्या आदिवासींना तिथल्या बालमृत्यूपासून रोखलं का, तिथलं कुपोषण दूर केलं,
मात्र तरी सुद्धा त्यांना तिकीट देण्यात आलं डोळे झाकून. त्या सगळ्याचा आपल्याला पर्याय दिसतो आहे. दुसरा मुद्दा आहे की हा सगळ्याचा विधानसभेवरती नक्कीच परिणाम होताना दिसणार आहे. कारण का आता आपण अहमदनगर एक उदाहरण दाखल घेतलं सर, तर आपल्याला दिसतं की संगमनेरमध्ये जिथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे, तिथे वाघचौऱ्यांना 22,000 मतं कमी पडलेली आहेत. श्रीरामपूर जो काँग्रेसच्या कांबळे या आमदारांचा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी काँग्रेसला 50,000 मतं कमी पडलेली आहेत. आणि नेवासे हा राष्ट्रवादीच्या गडाखांचा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी राष्ट्रवादीला 51,000 मतं कमी पडलेली आहेत. त्यामुळे नक्कीच ही जी मतं कमी पडलेली आहेत काँग्रेस राष्ट्रवादीला, याचं विधानसभेमध्ये काय प्रतिबिंब असणार आहे याचा काँग्रेस राष्ट्रवादी विचार करणार आहेत का, हा दुसरा मुद्दा आहे. कारण ही आजची गोष्ट नाहीये. याच्या आधीच अहमदनगरमध्ये एवढे सगळे मंत्री असताना, काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते असताना, मागच्या वेळेस सुद्धा भाजपचे 2 खासदार निवडून आले होते. तेव्हा त्यांना कोणी कुठल्याही पक्षाच्या, दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी प्रश्न उपस्थित केले नाहीत. आता सुद्धा एवढे मंत्री आमदार असताना महायुतीचेच खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे हा एक दिसतंय की खासदार जरी वेगळा असला तरी आमची गडं शाबूत राहतील, असा जर का त्यांना आत्मविश्वास वाटत असेल तर त्यांनी विचार करण्याची गरज दिसते आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा सर याच्यातनं पुढे आलेला आहे, तो दिसतो म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी ज्या पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत पाहत होती, दलित, आदिवासी आणि मुस्लिम हे समूह हे आपले हक्काचे समूह आहेत. त्यांच्या प्रश्नांची, त्यांच्या वंचित असण्याची, उपेक्षित असण्याची भाषा करायची, त्यांच्या हिताचा दावा करायचा, पण प्रत्यक्षात मात्र मतांच्या राजकारणासाठी पैशाच्या बळावरती ह्या समूहांना मॅनेज करण्यापर्यंत त्यांची परिस्थिती गेलेली होती. मात्र ह्यावेळेस आपल्याला निर्णायक दिसते आहे की दलित, आदिवासी, मुस्लिम हे तिन्ही समुदाय काँग्रेस राष्ट्रवादीच्या ह्या मॅनेजमेंटला बळी पडलेले दिसत नाहीयेत. अगदी स्पष्ट दिसतंय की माणिकराव गावितांचा जो आदिवासींनी केलेला पराभव आहे, किंवा धुळ्यामध्ये आपल्याला मालेगावचे निर्णायक मतदार होता मुस्लिम समाज, मात्र त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचे अमरीश पटेल हे पराभूत झालेले आहेत. याचा अर्थ मुस्लिमांची मतं सुद्धा आता मिळालेली दिसत नाहीत काँग्रेसला, आदिवासींची मतं नंदुरबारमध्ये मिळाली नाहीत काँग्रेसला. भुजबळ जे पददलितांचं अनेकदा बहुजनांचं राजकारण म्हणतात, मोठ्या संख्येने दलित समाजात, दलित मतांवरती त्यांची भिस्त होती, आदिवासी मतांवर त्यांची भिस्त होती, मुस्लिम मतांवरती त्यांची भिस्त होती. मात्र नाशिकमध्ये निर्णायक भुजबळांना ह्या तिन्ही समाजानं सुद्धा नाकारलेलं आहे. दुसऱ्या बाजूला तरुण, मध्यम वर्ग, नव श्रीमंत, उच्च मध्यम वर्ग हा जो नवीन मतदार येतो आहे तो एक निर्णायक ठरलेला आहे. आणि नाशिकच्या दृष्टीने अर्थातच चौथी महत्वाची बातमी आहे सर, ती म्हणजे नाशिकमध्ये 3 आमदार आणि 40 नगरसेवक असणाऱ्या मनसेचा अत्यंत दारुण पराभव झालेला आहे. हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. कारण मागच्या वेळेस नौखा पक्ष होता, फक्त 9 महिन्याचा पक्ष होता मनसे, तेव्हा त्यांच्या उमेदवारांना 2,16,000 मतं मिळवली होती. आणि आज मनसेच्या उमेदवाराचं नाशिकमध्ये डिपॉझिट जप्त होणार आहे. ही एक महत्वाची मनसेसाठी सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे. दीप्ती, मी अमेयाकडे पण जाणार आहे, पण त्याआधी पुन्हा एकदा मला कुमार केतकरांकडे जायचंय. कुमार केतकर, तुम्हाला मला मनसेबद्दल विचारायचं आहे. मनसेला फार मोठा झटका या निवडणुकीत लागलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षालाही अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. त्यांना 5-6 जागा मिळतील, दिल्लीमधून काही येतील असं वाटलं होतं, महाराष्ट्रात मोठी मतं मिळतील असं वाटलं होतं. मेधा पाटकरांना सुद्धा 1 लाखाचा टप्पा गाठता आलेला नाहीये. या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, यातलं आपला जागा मिळणार नाहीत किंवा प्रचंड प्रमाणावर मतं मिळणार नाहीत हे आपण पहिल्या आपल्या या चर्चेपासून बोलतोय, त्यामुळे त्याच्याबद्दलचं फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आणि मनसेला जो झटका बसलेला आहे तो मनसेच्या काहीच नक्की भूमिका न ठरल्यामुळे बसलेला आहे. राज ठाकरेंनी असं सांगितलं की मनसेचे जे खासदार निवडून येतील ते मोदींनाच पाठिंबा येतील. मग शिवसेना आणि भाजपचे खासदार मोदींच्याच बाजूचे होते. या पार्श्वभूमीवरती मनसेचे खासदार नंतर तिकडे देणार असतील तर मग डायरेक्टली आपण शिवसेना भाजपलाच मत दिलं तर काय बिघडलं असा मतदारांनी विचार केला असावा. आणि दुसरा मुद्दा असा की 1-2 ठिकाणं वगळता मनसेने भाजपच्या विरोधात कुठेही उमेदवार उभा केला नाही, फक्त शिवसेनेच्या विरोधात केला. त्यामुळे हे यांचं राजकारण हे फक्त भाऊबंदकी पुरतंच आहे असा मेसेज लोकांपर्यंत गेला. आणि एका बाजूने मोदींकडनं आपल्याला संदेश आलेला आहे आणि म्हणून आपण हे करतोय असं वातावरण तयार झालं होतं, आणि दुसऱ्या बाजूने काँग्रेसला मदत करून आपण शिवसेनेला पाडतो
काढतोय, अशा प्रकारचं वातावरण तयार झालं होतं. त्यावेळी राज ठाकरेंची किंवा मनसेची नक्की काय भूमिका आहे हे मतदारांपर्यंत कधीही स्पष्ट झालं नाही. आणि त्यामुळे जो काही त्यांचा ब्लूप्रिंट किंवा जे काही त्यांचं म्हणणं होतं आपण सादर करणार आहोत, ते सादर व्हायच्या आतच मनसे पक्ष आता इतक्या पातळीवरती आलेला आहे. आता ह्या पार्श्वभूमीवरती मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये उतरताना पुन्हा ह्याच प्रश्नांची उत्तर द्यायला लागणार आहेत. आणि त्यावेळेला त्यांना शिवसेनेचे आता मला वाटतं 19 का 18 खासदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं राज्य येणार आहे. त्यांचं राज्य जर थेट आलं आणि त्याला कोणाची मदत सुद्धा लागणार नसेल तर मनसेचीही मदत लागणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मनसेच्या शिवाय राजकारण होऊ शकतं. त्यामुळे त्यांना जे वाटलं तर आपण किंग मेकर होऊ शकू, ती किंग मेकरची भूमिका पण ते बजावू शकणार नाहीत. मगाशी सुहास पळशीकरांनी सांगितलेल्या मुद्द्यामध्ये मला एकच मुद्दा फक्त ॲड करायचा आहे. त्यांनी सांगितलं ते सर्व बरोबरच होतं. फक्त फरक हा आहे की 1977 मध्ये ज्यावेळेला जनता पक्ष निवडून आला तेव्हा जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसचेच लोक होते, म्हणजे पूर्वीच्या काँग्रेसचे होते. मग ते मोरारजी असतील किंवा अन्य कोणी असतील, मोरारजी तर पंतप्रधानच झाले. 1996 मध्ये ज्यावेळेला सरकार आलं दुसरं, किंवा 1989ला व्ही.पी. सिंग आले, ते पण काँग्रेसमधलेच होते. चंद्रशेखर पण काँग्रेसमधलेच होते. 96ला देवेगौडा आले, ते सुद्धा पूर्वी काँग्रेसमध्येच होते. आय.के. गुजरालही पूर्वी काँग्रेसमध्येच होते. आता पहिल्यांदा ज्यावेळी मी म्हटलं चौकट पूर्णपणे बदललेली आहे, ती या पार्श्वभूमीवरती की आत्ताच्या ह्या सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली जे लोक निवडून आलेले आहेत ते लोक, किंवा जी रचना निवडून आलेली आहे ती रचना, यांचा काँग्रेसशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे जी काँग्रेस सिस्टीम म्हणून ओळखली जात होती, त्या काँग्रेस सिस्टीमचा काही प्रभाव यांच्यावरती पडणं वेगळं, परंतु काँग्रेस सिस्टीमपासून पूर्णपणे म्हणजे नेहरूवियन आयडिया ऑफ इंडिया याच्यापासून हे पूर्णपणे वेगळे आहेत. आणि जरी त्यांनी कितीही आता आविर्भाव आणला असला की आपण सामंजस्याने वागणार आहोत आणि सर्व धर्म समभावांनी वागणार आहोत, तरी त्यांचा प्रत्यक्षातला आतला DNA जो आहे तो आक्रमक हिंदुत्वाचा आहे. तो कधीतरी उफाळून येणारच. आणि त्याच्यामुळे आक्रमक हिंदुत्ववादी माणसाला सामंजस्याची भूमिका घेणं किती जड जाईल हे आता आपण प्रत्यक्षात पाहू. आणि त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा मला असं वाटतं की आपल्या राज्याची ही चौकट, आपल्या राजकारणाची, भारतीय राजकारणाची ही चौकट नेहरूवियन आयडिया ऑफ इंडियापासून आता हिंदुत्ववादी आयडिया ऑफ इंडिया, जरी ते म्हणले की आम्ही नाही हिंदुत्वाचं राजकारण करत, तरी लोक ज्यांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये बहुतांश लोकांना हिंदुत्व हीच मोदींची संकल्पना सगळ्यात जास्त प्रिय वाटते. आणि हिंदुत्व याचा ह्या दृष्टिकोनातनं अर्थ, या मंडळींच्या दृष्टिकोनातनं अर्थ म्हणजे मुस्लिम विरोध किंवा मुस्लिम द्वेष असा आहे. थोडक्यात असं की नेहरूवियन आयडिया ऑफ इंडिया, नेहरूवियन आयडिया ऑफ लिबरल इंडिया आता ह्यापुढे असणार नाही. आणि म्हणून रजनी कोठारींना अभिप्रेत असलेली काँग्रेस सिस्टीम आता बऱ्यापैकी मोडलेली आहे. पुन्हा ती जर उभी करायची असेल तर त्याच्यासाठी काँग्रेस पक्षाला, म्हणजे मुख्यतः आता अध्यक्ष आहेत सोनिया गांधी म्हणून त्या, आणि एकूण राज्यात महाराष्ट्र राज्यातला पराभव झाला, तर महाराष्ट्र राज्यात पळशीकांनी एक मुद्दा बरोबर सांगितला, काँग्रेसला कधी आपल्या पराभवाची चिकित्सा सुद्धा नीट करता आलेली नाही, करावीशी वाटलेली पण नाही. परंतु दुर्दैवाने हाच रोग आता सगळ्या पक्षांना लागलाय. कोणताच पक्ष आपल्या पराभवाचं किंवा विजयाचं पण नीट स्पष्टीकरण देत नाही. विजयाच्या उन्मादात राहायचं किंवा पराभवाने खचून जायचं आणि दुसरे कुठचे तरी सोयीचं राजकारण करायचं, अशाच प्रकारची सर्वत्र रीत आहे. अगदी कम्युनिस्ट पक्षापर्यंत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आता काहीतरी फक्त 11 जागा मिळाल्या आहेत. 2004 मध्ये त्यांच्याकडे 62 जागा होत्या, त्या 62च्या 2009 मध्ये 31 झाल्या आणि आता 31च्या 11 झाल्या. हा धुवा कम्युनिस्ट पक्षाचा बंगाल केरळमध्ये का उडाला याचं त्यांनी तरी कुठे स्पष्टीकरण दिलं आहे? त्यांनी तरी कोणती चौकट नव्याने सांगितलेली की ही चौकट आता आपल्याला करायला लागेल? कोणत्या प्रकारचं उदारमतवादी धोरण त्यांनी स्वीकारलं आहे? ते आपल्याकडे पक्षांतर्गत एक आत्मपरीक्षण करणं ही पद्धतीच आता जवळजवळ बंद झालेली आहे, जी पद्धती मुख्यतः पंडित नेहरूंच्या काळात होती आणि पूर्वीच्या कम्युनिस्ट पक्षात सुद्धा होती. आणि मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर आपल्यासोबत अमेय तिरोडकर असणार आहे. वाराणसीत नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत, पण नेमकी मतं किती आहेत हे आपण त्याला विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तो उत्तर प्रदेश बिहारमध्ये जाऊन आलाय, तिथले जे निकाल आहेत ते अपेक्षे पलीकडचे आहेत का हेही मी त्याला विचारणार आहे. आणि मग नंतर शेवटी सुहास पळशीकरांकडे येणार आहे. ब्रेक घेऊया आणि परत भेटूया.